मी CST स्टेशनच्या बाहेर आहे आता. 8-10 वर्षापूर्वी खूप गर्दी असायची इकडं. आता बघा एकदम खाली 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 एकदम खाली. सर्व मुंबईतलं पब्लिक बाहेर गेलं राहायला. एकदम खाली. इथं चालता येत नव्हतं 10 वर्षापूर्वी. आजची ही अवस्था आहे. मी मस्जिद बंदर स्टेशनवरून CST स्टेशनला चालत चाललो. इथं चालता येत नव्हतं ॲक्च्युली. हे बघा मरीन लाईनला चाललो आहे आता. आज कामानिमित्त आलो होतो इकडं. मरीन लाईनला जाऊन येतो. तो सुद्धा व्हिडिओ टाकेन. भरपूर खाली रोड आहे. आता थोडीशी भीड झाली इकडे. मस्त मार्केट आहे. मनीष मार्केटच्या पुढं आलो. पुढं CST स्टेशन. थोडीशी गर्दी दिसते. हा बघा एवढा असा एवढं काय रोडला पण इकडे ट्रॅफिक नाही. त्यावेळेला नवी मुंबईत खूप ट्रॅफिक असते आजकाल. आणि इकडं मुंबई खाली झाली. हा नवीन अनुभव. ज्यावेळेला आमची सुरुवात झाली ती मुंबईत त्यावेळेला खूप गर्दी होती इकडं. आज काही गर्दी नाही. आत्ता मी CST स्टेशनच्या बाहेर आहे. हे CST स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई त्या बाहेर आहे. एक्झॅक्ट वाजलेत 9:50 झाले आहेत. नाही 8:50 पावणे 9:05 8:50 झाले आहेत. हे बघा रस्त्यावर गाड्यांचा थोडा कमीच आहे. ती गर्दी नाही. आता कधी चान्स भेटला तर येतो आम्ही इकडे फिरायला. पूर्वीच्या वेळेला नवीन मुंबईत आलो होतो त्यावेळेला प्रत्येक संडेला यायचो इकडं मुंबई फिरायला. आता मुंबईत एवढी गर्दी आहे त्यामुळे फिरायला इंटरेस्ट राहिला नाही. मुंबईच्या बाहेर छान वाटतं. पण आज आलो होतो इकडे. एक आमची विजिट असते. विजिटसाठी म्हटलं बघावं आज मरीन लाईन. पूर्वी जर पावसाळ्याला यायचो आम्ही बाईकवरून यायचो भिजत भिजत समुद्राच्या लाटा बघण्यासाठी. पण आता 3-4 दिवस झालं 3 दिवस झालं पाऊस कमी आहे. लाटा आहेत का नाही माहीत नाही. आता चालतो आहे मी मस्जिद बंदरवरून मोहम्मद अली रोड पकडून आलो आहे पुढं. हां खूप पब्लिक कमी झालं इकडचं. मी 12वीची एक्झाम दिल्यानंतर इकडं आलो होतो 2005-06 साली. खूप गर्दी असायची. त्याच्यानंतर 10 वर्ष 10 वर्ष झाली. 9 वर्ष तर झाली त्या गोष्टीला. आता काय पब्लिक राहिलं नाही राव इकडं. चालता येत नव्हतं अशी गर्दी होती. आता एकदम हवेशीर चालतो आहे मी. म्हणजे प्रत्येकी 5-10 वर्षांनी समाज सोसायटी ठिकाण याच्यामध्ये बदल होतो. ह्याचं हे जिवंत उदाहरण आहे. आता मी पुढं गेलो तिथं थोडंसं शूटिंग करतो. त्या स्टेशनच्या आवारात थोडं पब्लिक आहे इकडं. हे बघा हा इडली इथं वडावाला. संध्याकाळी चालतोय 8:45 वाजता. चालतंय कधी पण कोण काही सुद्धा खाते आजकाल. पोट भरण्याशी मतलब एवढ्या धावपुरी. हे CST स्टेशनची पहिली एंट्री आहे. CST स्टेशनची पहिली एंट्री इथं आहे. मला कल्याणला जायचं आहे. जरा फिरून येणार 10 वाजेपर्यंत रिटर्न. मग ट्रेन लागली आहे. मग त्याच्यानंतर मी ट्रेन पकडेन कल्याण आणि जाईन. असा आपला आजचा प्रवास राहील. इथून पुढचा घरी जायला आय थिंक 12 वाजतील मला. जेवणाचा पण कार्यक्रम इकडंच करीन मी. तर इकडचं फूड वेगळं राहतं प्रॉपर मुंबईतलं. थोडी टेस्ट वेगळी राहते. हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जुनं बांधकाम आहे इंग्रजांच्या काळातली. ते सगळ्यांना माहीत आहे. टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग माझ्या राईट साईडला आहे. ही टाइम्स ऑफ. माझा थोडासा व्हिडिओ थोडा खास नाही बनत. म्हणजे हालतोय मोबाईल असा. एवढा महागडा मोबाईल घेतला आहे ओप्पो कंपनीचा. म्हणजे महागडा म्हणजे 30,000चा. हे माझ्यासाठी खूप महाग आहे. तर पण असा व्हिडिओ हालायला नाही पाहिजे. बघू आयफोन वगैरे घेईन नेक्स्ट.
नेक्स्ट इयर किंवा त्याच्या नेक्स्ट. ही टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग आहे. हां, पुढं सिग्नल लागला. आम्ही पूर्वी फॅशन ट्रीटला इकडं कपडे विकत घ्यायचे 200-500 रुपयाला. आत्ता पण मी तसं एक छोटंसं शॉपिंग केलं आहे. ही बघा बिल्डिंग इंग्रजांच्या काळातली. हे ॲक्च्युली कशाची बिल्डिंग आहे तर विसरलो आहे मी सर्व, नंतर सांगितलं जाईल. चला बघू थोडं नंतर. काय टॅक्सी सापडली नाही मरीन लाईनला, बघू जरा चालतच जाईन. हे ट्रेन लागलं सर्व. हां, आता इकडं थोडं हॉस्टेलला फ्रेश झालं तर चालू आहे परत मरीन लाईनला. हां, जास्ती तर घेत नाही शूटिंग ॲक्च्युली, सेन्सिटिव्ह एरिया आहे. CST स्टेशन असेल अलाउड, मी विचारूनच एवढं शूटिंग करते, पण नको म्हटलं जास्त शूटिंग घ्यायला. आता बघूया मरीन लाईनला जाता येते का. ओके, टॅक्सी काही भेटली नाही 2-3 वेळा. चालत खूप लांब पडेल आता, तरी पण ट्राय करतो जाण्याचा. हा ग्राउंड मार्ग आहे पलीकडे, इथे खाली शॉप्स वगैरे आहेत. बघूया. पूर्वी आम्ही सरंडेला करते घ्यायचो. तर तुम्हाला रस्त्यावर विकत घ्यायला खूप साऱ्या गोष्टी मिळतील. हे शॉप आहेत सर्व कपड्याचे वगैरे. हे रोडच्या खाली आहे, वरती रोड आहे. हां, वरती रोड आहे. हां, रोडवरून पलीकडे इकडे 100-100 रुपयाला शर्ट भेटतात हे असे. चला बघू आता पुढं जाऊन काहीतरी. हां, इथं कोकम सरबत पितो. हां, CST स्टेशन दुरून असं दिसतंय, म्हणजे अपोजिट साईडला रोड चालू आहे. इथं CST स्टेशनपासून चालू आहे मरीन लाईनला टॅक्सीत बसून. वडापाव एक घेतला खायला. थोडीशी एन्जॉय, बाकी काय काहीच नाही. हां, गिरगाव चौपाटी पाठीमाग गेले. आता मरीन ड्राईव्हलाच पोहोचतो आहे. माझ्या राईट साईडला आहे मरीन ड्राईव्हचा हा भाग. छान काही तिथून टॅक्सी नाही भेटली तरी चालत आपण एक 20-25 मिनटामध्ये CST स्टेशनला पोहोचतो. मस्त छान हवा सुटली, आनंद घेत समुद्राचा. पाऊस नसल्यामुळे एवढी काही मजा येत नाही ॲक्च्युली. इकडं पावसात बाईकवर घरी मजा आहे. कधीतरी आपण फिरायला इकडं तिकडं. ते आता नवीन झालं ॲक्च्युली, बोगद्यासारखं काही केलं आहे. समोर ब्रिज आहे. ब्रिजवर खूप सारं शूटिंग झालं, बऱ्याच पिक्चरांची ते बॉलिवूडच्या मूवीची. PVP मरीन ड्राईव्ह शाखा. आय थिंक माझा स्टॉप आला, आता उतरतो. आता जस्ट पोचलो मी मरीन ड्राईव्हला. हां, हे मरीन ड्राईव्ह जिथं आम्ही बसत होतो पूर्वी, आत्ता पण बसतो. सिग्नलपासून राईट मारून चालत जाणार.
CST स्टेशनला अगोदर लागतं चर्चगेट स्टेशन, त्याला क्रॉस केल्यानंतर CST स्टेशन. HDFC बँक इथं थोडंसं आमचं म्हणजे लक्षात ठेवायचं पॉईंट आहे बाबा. HDFC बँक आणि हे हॉटेल आहे, त्याच्या हॉटेलचं काही नाव तर आठवत नाही. आणि हे मरीन प्लाझा हॉटेल, हे समोरची बिल्डिंग दिसते ना प्रॉपर समोर एकदम सेंटरला व्हिडिओमध्ये, ते मरीन प्लाझा हॉटेल आहे. छान एकदम कूल एरिया आहे, खूप महागडा आहे. मी नो ब्रोकरवरती का कशावरती म्हणजे आम्ही थोडी रिअल इस्टेट लाईनमध्ये येतो ना, तर त्याच्यामध्ये मी हे पाहिलं होतं एक 1 BHKचा रेंट 1,30,000 1 BHKचा रेंट आहे इकडं होतं त्यावेळेला. म्हणजे आय थिंक 1 वर्ष झालं त्या गोष्टीला. तर म्हणजे आज असेल 1-1.5 लाखापर्यंत 1 BHK, जो नवी मुंबईमध्ये 10,000 पासून अवेलेबल भेटतो, 9,000 ते मॅक्स टू मॅक्स 16,000पर्यंत 1 BHK भेटतो. 18,000 मॅक्स टू मॅक्स 18,000 चांगल्या टावरमध्ये होते. इथं ती प्राईस 1.5 लाख रुपये आहे. म्हणजे समुंदर व्ह्यू वगैरे सर्व. म्हणजे अशी पब्लिक संध्याकाळी बसलेले इकडं वर्कआउट करण्यासाठी एकदम छान आहे. खूप सारी पब्लिक रनिंग वगैरे करते इकडं. आता आपण जरा समुंदर बघूया. नाही का खूप खाली आहे बहुतेक, लाटा वगैरे नाही दिसत. आहेत लाटा म्हणलं दिसणार कशा नाही, समुद्राच्या लाटा दिसणार नाही असं होणार नाही. अरे वा 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 वा, छान एक नंबरच. आता हे पाऊस असेल तर इकडे येतात लाटा, हे पाठच्या रोडपर्यंत ह्या इकडेपर्यंत लाटा येतात. लांबी येत होतो त्यावेळेला. हां चला जरा वातावरणाचा आनंद घेतो आणि नंतर व्हिडिओ बनवतो. संपला आपला आजचा. बसलो बराच वेळ, अर्धा पाऊण तास तरी बसलो असेल. मस्त हवा काय. हे समोरची बिल्डिंग ट्रेड हॉटेल. चला जातो तर घरी 1 वाजता पोहोचेपर्यंत. बाय, गुड नाईट. 10:30 वाजलेत. आता मी चाललो घरी. टॅक्सी बघतो इथे, टॅक्सी 2 रुपये आहेत. थोडं ते ट्रेडेंट हॉटेल, तो लाल दिसतंय ना, ते ट्रेडेंट हॉटेल आहे. ते एक बाईक लागली कोणती ती बघण्यासाठी मी आलो आहे. हां जबरदस्त बाईक आहे ही, कोणती तरी बाईक आहे बघा. नाव आपल्याला माहिती नाही, विसरलोय. शिवसेना मराठी माणसाची बाईक आहे असा अंदाज आहे. चला टॅक्सीवाल्याला विचारावं आणि जावं. होंडाची आहे. 10:30 वाजले. बघतो आता टॅक्सी काय म्हणते. भेटू ना नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच काहीतरी गमतशीर झाला व्हिडिओ माझ्याकडून, तर तो शूट करून मी माझ्या चॅनलवर अपलोड करेन. तर थोडंसं काही बरं वाटत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघू, चला भेटू. CST स्टेशन. हां